हाय, मी प्रोफेसर निशा. आजच्या टॉपिकमध्ये तुमचं वेलकम. सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. सो आपण ॲडजस्टमेंट डिस्कस करत होतो. आज आपण हिडन ॲडजस्टमेंट गिवन इन अ ट्रायल बॅलन्स. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये जनरली तुम्हाला माहिती आहे की एकच नोंद होते, ओके, एकच इफेक्ट्स होतो. परंतु असे काही ॲडजस्टमेंट आहे. फॉर एक्झाम्पल सॅलरी, नुसतं सॅलरी असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर त्याची आपण एकच एंट्री करत असतो. कुठे? तर PNLच्या डेबिट साईडला, ओके. परंतु त्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये फॉर 10 मंथ, फॉर 7 मंथ असं काही दिलं असेल, याचा अर्थ काय? ही काय हिडन ॲडजस्टमेंट आहे. याच्यात डबल एंट्री करणं गरजेचे असतं. तर या ठिकाणी बघा, सॅलरी ऑर रेंट पेड, ओके, फॉर 10 मंथ. आपल्याला 12 मंथचं म्हणजेच 12 महिन्याचं दाखवायचं असते PNLमध्ये, बरोबर. तर इथे 2 महिन्याचं काय आहे, रेंट ऑर सॅलरी द्यायची आहे. पार्टनरशिप फर्मने अजून दिलेली नाही, द्यायची आहे. त्यामुळे ते कुठे येईल? लायबिलिटी साईडला येईल. शो द रिस्पेक्टिवली द अमाऊंट ऑफ सॅलरी ऑर रेंट फॉर 2 मंथ. 2 महिन्याची दाखवावं लागेल ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. आणि PNLच्या डेबिट साईडला रेंट ऑर सॅलरीमध्ये ते 2 महिन्याची काय करावं लागेल? प्लस करावं लागेल. ॲट द अमाऊंट ऑफ सॅलरी ऑर रेंट फॉर 2 मंथ टू सॅलरीज रेंट रिस्पेक्टिवली, ओके. त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year एंडिंग 13 June 2019 अकॉर्डिंग इयर्स एंड्स ऑन 31 March 2019. आपला बुक्स ऑफ अकाउंट जे आहे 31 मार्चला क्लोज होते. परंतु या ठिकाणी इन्शुरन्स प्रीमियम कधी पेड केला आहे? जूनला पेड केला आहे. म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून म्हणजे 3 महिन्याचा काय केलेला आहे? एक्स्ट्रा पेड केलेला आहे, ओके. 3 महिन्याचा एक्स्ट्रा पेड केलेला आहे. त्यामुळे काय करावं लागेल? डिडक्ट द प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ इन्शुरन्स प्रीमियम फॉर 3 month फ्रॉम इन्शुरन्समधून तो एक्स्ट्रा जो पेड केलेला आहे त्यालाच आपण प्रिपेड म्हणतो. तो मायनस होईल ऑन द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड आपल्याला प्रिपेड इन्शुरन्स म्हणून आपल्याला ॲसेटमध्ये शो करावं लागेल. शो द सेपरेटली द अमाऊंट ऑफ प्रिपेड इन्शुरन्स ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. नेहमी लक्षात घ्या, जे अगोदरच केलेला खर्च ही आपली ॲसेट पण असते, म्हणजेच पार्टनरशिप फर्मची ॲसेट असते प्रिपेड, ओके. जे अगोदरच पेड केलं त्याला म्हणतात प्रिपेड. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. नुसतं ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस असलं तर एकच इफेक्ट होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, ओके, डेबिट साईड. परंतु फॉर 4 year म्हटलं आहे या ठिकाणी. आपल्याला 12 monthsच घ्यायचं असते, म्हणजे एका वर्षाचं घ्यायचं असते. इथे 3 वर्षाचं एक्स्ट्रा पेड केलेलं आहे इन्शुरन्स, म्हणजेच प्रिपेड आहे, ओके. तर ते आपल्याला ॲसेटमध्ये दाखवावं लागेल. शो द रिमेनिंग 3/4 म्हणजे 3 वर्षाचं ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस नॉट रिटर्न ऑफ ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेसमध्ये काय करावं लागेल? शो द 1/4 अमाऊंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ओके. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस जो आहे तो 12 monthचा घ्यावा लागेल, म्हणजे एका वर्षाचं घ्यावं लागेल. उरलेलं 3 वर्षाचं ॲसेटमध्ये दाखवावं लागेल. रेंट रिसिव्ह, नुसतं रेंट रिसिव्ह असतं तर PNLच्या क्रेडिट साईडला गेला असता, कारण ते इन्कम आहे. परंतु फॉर 11 month 11 महिन्याचा मिळाला, 1 महिन्याचा मिळायचा आहे. त्यामुळे जो मिळायचा 1 महिन्याचा तो आपल्याला शो द सेम अमाऊंट ऑफ ॲसेट साईडला दाखवावं लागेल बॅलन्स शीटला. आणि PNLच्या क्रेडिट साईडला रेंट रिसिव्हमध्ये प्लस करावं लागेल. ॲट द प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ रेंट फॉर 1 month टू अ रेंट रिसिव्ह ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. देन 10 month लोन बॉरो. आता या ठिकाणी तुम्हाला चुकीचं दिलं आहे बुक्समध्ये. बघा, या ठिकाणी बॉरो म्हटलं आहे म्हणजेच कर्ज घेतलं, ओके. त्याच्यावरचं व्याज म्हणजेच इंटरेस्ट हे काय करावं लागेल? द्यावं लागेल, म्हणजेच लायबिलिटी आहे. इथे बघा, ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिव्ह हे जे आहे हे चुकीचं आहे. इथे ॲसेट साईडला म्हटलं आहे. हां, जर आपण लोन दिलं असेल तर हे बरोबर होती एंट्री. परंतु इथे लोन बॉरो केला आहे म्हणजे घेतलं आहे, ओके. कधी घेतलं आहे? 1 जानेवारीला घेतलं आहे. आपला एंडिंग कधी होते? मार्चला. म्हणजे 3 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते द्यावं लागेल, म्हणून ते लायबिलिटी साईडला लिहायचं. आणि एक इफेक्ट जे आहे ते कुठे जाईल? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. लायबिलिटी साईडला लोनमध्ये प्लस करावं लागेल इंटरेस्ट. आणि PNLच्या डेबिट साईडला शो करावं लागेल. त्यानंतर 16% इन्व्हेस्टमेंट, ओके. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल एखादी डिबेंचर खरेदी केली असेल, बॉन्ड्स खरेदी केले असेल, किंवा मग फिक्स्ड डिपॉझिट केली असेल, त्याच्यावरचा जो मिळणारा इंटरेस्ट आहे तो पार्टनरशिप फर्मसाठी इन्कम असते. त्याच्यामुळे इथे कधी
इन्व्हेस्टमेंट केली 1 जानेवारीला, वर्ष समाप्त होते 31 मार्चला, म्हणजे 3 महिन्याची जे इंटरेस्ट आहे ते अजून काय व्हायचं आहे, मिळायचं आहे. त्यामुळे ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट आणि शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन द इन्व्हेस्टमेंट फॉर 3 months ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर लास्ट 10% गव्हर्मेंट बॉन्ड्स. सो या ठिकाणी गव्हर्मेंट बॉन्ड्स जे आहेत खरेदी केले त्याच्यावर काय मिळेल, इंटरेस्ट मिळेल. सो तो इंटरेस्ट जो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो विल शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल, म्हणजे इंटरेस्ट मिळणार आहे रिसिवेबल ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड देन ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल टू अ गव्हर्मेंट बॉन्डमध्ये ती इंटरेस्ट जो आहे तो काय करावं लागेल, प्लस करून ॲसेट साईडला शो करावं लागेल बॅलन्स शीटच्या, ऑर शो रिस्पेक्टिव्हली इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. क्लिअर. सो आपण ऑल हिडन ॲडजस्टमेंट डिस्कस केल्या. या सर्व ॲडजस्टमेंट तुम्हाला नेक्स्ट लेक्चर येईपर्यंत काय करायचं आहे, पूर्ण लर्न करायचं आहे. त्यानंतर आपण बघूया ट्रीटमेंट ऑफ some important items appearing in the trial balance only. ओके. सो ट्रायल बॅलन्समध्ये जर तुम्हाला आउटस्टँडिंग एक्सपेन्स दिसत असेल, म्हणजेच अदत्त खर्च, म्हणजे असा खर्च जो द्यायचा आहे, तर आपली काय असते, लायबिलिटी असते. ओके. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये आलं तर त्याची एंट्री कुठे करायची, तर लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. त्यानंतर एनी प्रिपेड एक्सपेन्सेस, जर आताच बघितलं आपण इन्शुरन्स प्रीमियम एक्स्ट्रा पेड केला असेल किंवा मग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस एक्स्ट्रा दिले असेल तर ती काय असते, आपण ॲसेट साईडला लिहित असतो. प्रीपेड एक्सपेन्सेस हे नेहमी ॲसेट साईडला शो करायचं असते. एनी आउटस्टँडिंग इन्कम, म्हणजे अजून इन्कम मिळायची आहे, जसं फॉर एक्झाम्पल रेंट म्हटलं होतं, रेंट आउटस्टँडिंग आहे म्हणजे रेंट मिळायचं आहे, मिळणार आहे. ओके. ॲसेट साईडला बॅलन्स शीटचं शो करायचं. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, कुठलीही ॲडव्हान्स ही लायबिलिटी असते. लायबिलिटी साईड ऑफ ॲसेट साईड, लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. त्यानंतर डिप्रिसिएशन एक्सपेन्स आहे, त्यामुळे डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. देन लॉस ऑन सेल ऑफ एनी ॲसेट, जर ॲसेट विकली असेल त्याच्यावर लॉस झाला असेल तर डेबिट साईडला लिहायचं असते, डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर गुड्स विड्रॉ बाय पार्टनर्सने स्वतःचे यूजकरिता गुड्स नेले असेल तर डेबिट साईड ऑफ कॅपिटल ऑर करंट अकाउंट. देन जनरल रिझर्व ऑर रिझर्व फंड, रिझर्व ही नेहमी लायबिलिटी असते, लक्षात ठेवा, लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. देन डिपॉझिट फ्रॉम पब्लिक. ओके. डिपॉझिट फ्रॉम पब्लिक, सपोज पार्टनरशिप फर्मने काही डिपॉझिट लोकांकडून स्वीकार केली असेल तर ते द्यावी लागेल, लायबिलिटी आहे. ओके. मॅच्युरिटी डेट आल्यानंतर संपूर्ण डिपॉझिट हे रिटर्न करावं लागतात. लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटचं शो करायचं. गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फी सॅम्पल. ओके. हा खर्च आहे, त्यामुळे डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये गुड प्लस करत असतो आपण. ठीक आहे. जर गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल जर ॲडजस्टमेंट असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये प्लस करत असतो. परंतु गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल इन अ ट्रायल बॅलन्स असेल तर डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. देन सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट म्हणजे काय, तर फायनल अकाउंट बनायच्या अगोदर जे रफली एंट्रीज केल्या जातात त्याला सस्पेन्स अकाउंट म्हणतात. इफ इट इज ऑन द डेबिट साईड काही अमाऊंट जे आहे डेबिट साईडला असेल, शो केली असेल ट्रायल बॅलन्सच्या, तर ते ॲसेट साईडला शो करायचे. आणि इफ इट इज ऑन द क्रेडिट साईड देन शो द सेम फिगर ऑन लायबिलिटी साईड. बँक फॉर अ कलेक्शन ऑफ अ बिल्स तुम्हाला, ठीक आहे, तर बिल्स जे आहे पार्टनरशिप फर्मने बँकेमध्ये सबमिट केलं आणि त्याच्यावर बँक काय करत असते, त्या बिलमध्ये जेवढा पैसा असतो फी चार्ज करून देत असते. त्यामुळे ॲसेट साईडला बॅलन्स शीटचं शो करायचं असतं. क्लिअर. सो ह्या सर्व ॲडजस्टमेंट जे आहे तुम्ही लर्न करा. नेक्स्ट लेक्चरपासून आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. सो अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक इथेच संपलेला आहे. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय.